हॅलो नमस्कार, खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बघतोय मार्केटला जसे मिळतात अगदी तसे नाचणीचे पापड खूप सोपे आहेत बनवायला. आणि हे पापड बनवताना अजिबात तेलाचा वापर आपण केलेला नाही किंवा हे पापड बनवण्यासाठी जास्त मेहनत घ्यायची गरज नाही. एकदम सोप्या पद्धतीनं हे पापड कसे बनवायचे ते तुम्हाला दाखवते, तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. त्याबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि आजची ही माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. चला तर बघूया हे नाचणीचे पापड कसे बनवायचे ते. हे पापड बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. अगदी साधं पीठ आहे, याला भिजवलेलं किंवा मोड वगैरे आणलेलं पीठ नाही. ज्या पिठात आपण भाकरी करतो तेच साधं नाचणीचं पीठ आहे. स्वच्छ चाळून घेतलं, साधारण अर्धा किलो होईल इतकं मी पीठ इथं घेतलेलं आहे. तर पीठ एकदम बारीक दळलेलं असावं. जर थोडं जाडसर असेल तर मैद्याची जी चाळण असते, मैदा चाळायची, त्या चाळणीनं तुम्ही चाळून घेऊ शकता. आता गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे. या पातेल्यामध्ये ज्या भांड्यानं आपण पीठ घेतलं होतं त्याच भांड्यानं एक भांडं पाणी घेतलेलं आहे. या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. इथं मी 2 मोठे चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत. यापैकी थोडेसे तीळ मी पाण्यामध्ये घालते आणि थोडे तीळ पिठामध्ये वरण घालून घेईन. आता यामध्ये एक छोटा चमचा पापड खार घालायचा आहे. छोटा चमचा घालायचा आहे कारण अर्धा किलो मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. जर 1 किलो पीठ असेल तर 2 चमचे पापड खार घालावा लागेल. लक्षात घ्या, पापड खार जास्त झाल्यामुळं देखील पापड तुटतो किंवा त्याला चिरा पडू शकतात. तर पापड खार थोडासा कमी झाला तरी चालेल, पण जास्त होऊ देऊ नका. आता या पाण्याला चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची आहे. अगदी खळखळून उकळलं पाहिजे पाणी आणि मगच ते पाणी आपल्याला वापरायचं आहे. आता बघा, छान अशी उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर 1 मिनिट सोडून द्यायचं. 1 मिनिटानंतर गॅसची फ्लेम पूर्ण बंद करायची आणि आता आपण जे पीठ घेतलेलं होतं त्या पिठाला असा खोलगट भाग थोडासा करून घेतला मी. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे पीठ मिक्स करत राहायचं. तर एखाद्या चमच्यानी हे पीठ या प्रकारे थोडं थोडं मिक्स करायचं. एकदम सगळं पाणी घालू नका. बऱ्याच वेळा नाचणीचा प्रकार वेगळा असतो की म्हणजे जुनी किंवा नवीन नाचणी असते, त्यामुळं पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. तर एकदम जास्त पाणी वापरू नका. कडकडीत उकळलेलं पाणी आहे, त्यामुळं थोडंसं थंड झालं किंवा थोडं पाणी कमी जास्त झालं तरीही चालेल. त्यासाठी सुरुवातीलाच थोडं थोडं पाणी घालत चला. जशी आपण ज्वारीची भाकरी करते वेळी पिठाला थोडा चिकटपणा यावा म्हणून गरम पाणी वापरतो, म्हणजेच उतवणी वापरतो, तसंच इथं हे गरम पाणी वापरायचं आहे. फक्त पिठाला चिकटपणा चांगला यावा यासाठी. तर पाणी थोडंसं कमी पडलं तरीही चालेल किंवा थोडं जास्त झालं तरीही चालेल. जर पाणी कमी पडलं तर नॉर्मल आपलं थंड पाणी थोडंसं आपण वापरू शकतो किंवा जर पाणी जास्त झालं तर कोरडं थोडंसं पीठ घेऊन यामध्ये मिक्स करून घेऊ शकतो. तर आता हे शिल्लक राहिलेलं सगळंच पाणी मी इथं घातलेलं आहे, बघू शकता. हे पाण्याचं प्रमाण परफेक्ट आहे, पण कधी कधी कमी जास्त होऊ शकतं. तर आता या चमच्यानेच थोडं गरम आहे तोपर्यंत मी मिक्स करते आणि थोडंसं थंड झालं की मग हाताने हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, जर पातळ झालं तर तुम्ही कोरडं पीठ वापरू शकता किंवा जर पाणी कमी पडलं तर थोडंसं थंड पाणी घेऊ शकता. आता गॅसवर बघा, एका मोठ्या भांड्यामध्ये मी 2 ते 3 तांब्या पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. या पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ शिजवायचं आहे, तर त्यासाठी हे पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं. त्याच्यावर झाकण लावून मी सोडून दिलं. तोपर्यंत आपलं हे पीठ आपण चांगलं मळून घेऊया. जसं आपण भाकरीसाठी पीठ मळतो अगदी तसंच हे पीठ मळायचं आहे. गरम पाणी घातल्यामुळं चांगला चिकटपणा येतो या पिठाला. आता हे पीठ चांगलं व्यवस्थित मळून घेऊया. हे पीठ मळून घेतानाच जे आपण थोडे तीळ बाजूला ठेवलेले होते ते तीळ देखील मी यामध्ये घालून घेतले आणि बघा, इथं चांगलं असं मी मस्त पीठ मळून घेतलेलं आहे. अगदी जसं भाकरीला मळतो तसंच मळून घ्यायचं आहे. तर आता हे पीठ मी मळून घेतलेलं आहे, तयार आहे पीठ. या पिठाचे तुम्ही पाहिजे तसे गोल गोळे करू शकता बॉलसारखे, किंवा मी करते तसे थोडेसे लांबट आकाराचे गोळे करून घेऊ शकता, किंवा जसं आपण खिशी तांदळाची उकडून घेतो त्यासाठी जसे गोल गोळे करून मध्ये छिद्र पाडतो ना, तसं देखील तुम्ही करून घेऊ शकता. तर तुम्हाला जसं आवडेल तसं करून घ्या गोळे.
पण जास्त जाड गोळे करू नका, थोडेसे पातळच असू देत, थोडेसे कमी आकाराचे असू देत, म्हणजे पीठ लवकर आणि चांगलं शिजेल. या पिठाचे इथं मी सगळे गोळे बनवून घेतले आणि आपण जे पाणी गरम व्हायला ठेवलेलं होतं त्याला सुद्धा चांगली उकळी आलेली आहे. आता या उकळत्या पाण्यामध्ये आपण तयार करून घेतलेले गोळे सोडायचे आहेत. इथं बघू शकता पाण्यामध्ये गोळे बुडतील असं पाणी घ्यायचं आहे, म्हणजे पाणी थोडं जास्तच घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये गोळे चांगले बुडतील. आता पूर्ण 15 मिनिटासाठी आपण हे गोळे या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत. गोळे शिजले की नाही ते कसे ओळखायचे, तर इथं बघा गोळे शिजल्यानंतर पाण्याच्या वरती तरंगतात, वरती आलेले आहेत गोळे आणि या गोळ्यांना चिरा देखील पडलेले आहेत, म्हणजेच आपलं पीठ अगदी परफेक्ट असं शिजलेलं आहे. आता यामध्ये 1 किंवा 2च गोळे वरती काढायचे, जसं तुम्हाला करायला भरभर जमेल तसं तुम्ही 1 गोळा देखील काढू शकता आणि तो झाल्यानंतर दुसरा, म्हणजेच सगळं पीठ जर एका वेळी आपण बाहेर घेतलं तर ते सुकू लागतं आणि सुकायला लागलं की मग पापड आपल्याला भरभर लाटायला जमणार नाही. जितकं पीठ थोडं गरम असतं किंवा थोडं कोमट असतं तितकं पापड भरभर लाटता येतात. तर त्यासाठी थोडं थोडं पीठ घ्यायचं. या पद्धतीनं चमच्याने मी थोडंसं ते फोडून घेतल्या गोळ्या. आता बघा हाताला पण तेल लावायची गरज नाही, पाहिजे तर थोडासा हात पाण्यामध्ये बुडवून घ्या आणि हे गोळे या पद्धतीनं पुन्हा थोडे थोडे फोडून घ्या, म्हणजे आपल्याला मळायला सोपं जाईल. आता हे गोळे फोडून घेतल्यानंतर पीठ थंड झालं आणि आता आपल्याला व्यवस्थित हाताने हे मळून घेता येतील. इथे बघा थोडंसं कडक असतं हे पीठ, पण मळायला सोपं जातं, भरभर मळून होतं. तर एकजीव करायचं या पद्धतीनं आणि हे पीठ चांगलं मळून घ्यायचं. इथे बघा पीठ चांगलं मी मळून घेतलेलं आहे. थोडंसं कोमट आहे पीठ, पूर्ण थंड झालेलं नाही किंवा एकदम गरम नाही. थंड झालं तरीही चालेल, पण एकदम थंड होऊ द्यायचं नाही, सुकू द्यायचं नाही, एवढंच. आता या पिठाचे आपल्याला ज्या आकारात पापड बनवायचे आहेत त्या आकारात गोळे बनवून घेऊया. तर या पद्धतीनं मी मीडियम साईजचे गोळे बनवून घेते. तुम्हाला ज्या आकारात पापड लाटायचे आहेत त्या आकारामध्ये गोळे बनवून घ्या. इथं आता तुम्हाला समजलंच असेल की आपण सुरुवातीपासून अजिबात पिठाला किंवा हाताला जराही तेल लावून घेतलेलं नाही, तरीही हे आपले गोळे हाताला चिटकत नाहीत किंवा पीठ देखील अजिबात हाताला चिकटलं नाही. अगदी परफेक्ट अशी ही नाचणीच्या पापडांची रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा. या पद्धतीनं हे पापड तुम्हाला देखील खूप आवडतील. अगदी खुसखुशीत होतात आणि चवीला पण एकदम टेस्टी लागतात. तर आता हे बनवून घेतलेले गोळे एका डब्यामध्ये घेते मी. जितके गोळे लागतील 1-2 तसे आपण काढून घ्यायचे आणि बाकीचे गोळे या डब्यामध्ये झाकून बाजूला ठेवून द्यायचे. कसे लागतील तसे तेवढेच गोळे बाहेर काढायचे, म्हणजे पीठ अजिबात सुकणार नाही आणि आपल्याला पापड लाटायला सोपं जाईल. अगदी भराभर पापड लाटून तयार होतात. हे आपले गोळे पण सगळे बनवून झाले, एका डब्यामध्ये घातले. आता याच्यावरती झाकण लावूया आणि हे गोळे असेच बाजूला ठेवून द्यायचे. त्यामधले फक्त 1 किंवा 2च गोळे बाहेर घ्यायचे आणि या पद्धतीनं पोळपाटावर अगदी सहज पापड लाटून घ्यायचे. इथं बघू शकता पोळपाटाला देखील अजिबात तेल लावलेलं नाही किंवा लाटण्याला देखील अजिबात तेल लावलेलं नाही, का गोळ्याला तेल नाही, अजिबात तेलाचा वापर होत नाही या रेसिपीमध्ये. खूप सोपे आहेत हे पापड बनवायला आणि बघू शकता अगदी मस्त पाहिजे तितके पातळ आपण हे पापड बनवू शकतो. इथं बघू शकता अगदी बोटं दिसत आहेत, उजेड दिसतोय पलीकडचा, इतके पातळ हे पापड बनतात. आणि कसेही टाकले कसेही केले, एकावर एक जरी पापड टाकले तरी अजिबात चिटकत नाहीत किंवा मोडत नाहीत, तुटत नाहीत. इथं बघा एका प्लेटमध्ये मी किती सारे पापड करून ठेवलेले आहेत एकावर एक, तरीही एकही पापड अजिबात चिकटणार नाही. असे भरपूर पापड तुम्ही एकाच वेळी बनवून घेऊ शकता आणि मग जिथं तुम्हाला वाळवायचे असतील तिथं नेऊन तुम्ही हे पापड वाळायला घालू शकता. हे सगळे पापड मी घरातच सुकायला घातलेले आहेत, उन्हामध्ये घालायची गरज नाही. घरात बसूनच तुम्ही हे पापड बनवू शकता. पूर्ण एक रात्र 1 दिवस हे पापड असेच उन्हामध्ये सुकवू शकता फॅनखाली आणि मग दुसऱ्या दिवशी दिवसभर उन्हामध्ये हे पापड चांगले वाळवून घ्यायचे. तर आता हे सगळे पापड मी बनवून घेतलेले आहेत आणि बघू शकता सगळे पापड करून घेईपर्यंत जे सुरुवातीला केले होते ते पापड वाळले देखील आहेत. ते आता उलटून टाकते. हे आता पूर्ण पापड वाळलेले आहेत, बघू शकता. पूर्ण 2 दिवसासाठी हे पापड वाळवून घेतले. 1 दिवस घरामध्ये, दुसऱ्या दिवशी पूर्ण उन्हामध्ये असे हे पापड चांगले वाळवून घेतले. अगदी कडकडीत वाळलेले आहेत, मस्त अगदी परफेक्ट असे हे पापड आपले तयार आहेत. एकही पापड फाटलेला नाही किंवा चिरलेला नाही.
तर या पद्धतीनं तुम्ही देखील हे पापड नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी माझी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब देखील करून घ्या. आता हे पापड तुम्हाला तळून दाखवते. किती मस्त खुसखुशीत होतात आणि किती पट फुलतात ते देखील दाखवते. इथं मी गॅसवर तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक एक पापड आपला तळून घ्यायचा. अगदी पटकन काही सेकंदात पापड तळून होतो. बघू शकता अगदी खुसखुशीत एकदम मस्त परफेक्ट असे हे पापड तयार होतात. नक्की ट्राय करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून मला नक्की सांगा हे पापड तुम्हाला कसे वाटले ते. थँक्यू.